आणि या बातमीसोबत महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आम्ही इथेच थांबतो आहोत. ब्रेक नंतर पुढील अपडेट्स यामिनी सोबत पाहत रहा एबीपी माझा. रक्ताने हात भरलेल्यांनी माझ्या जातीवर बोलू नये. मनोज जरांगेंची धनंजय मुंडेंवर टीका. याच्या ताटातलं काढून त्याच्या ताटात देऊ नका. मराठ्यांना ओबीसी आरक्षण देण्याबद्दल धनंजय मुंडेंनी होती दिलेली प्रतिक्रिया. तुम्हीच दुसऱ्याच्या ताटातलं ओरबाडून खाता आणि आम्हाला शिकवता का? मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे यांना सवाल. आमच्या लेकरांच्या ताटातलं घेऊ नका असं पंकजा मुंडे म्हणाले. जरांगे यांच्या भाषेतनं त्यांची संस्कृती दिसली. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची टीका. तर जरांगे 10% मतदानाच्या जोरावर उड्या मारतायत. 90% एकत्र आले तर जरांगेंचं काय होईल असाही हल्लाबोल. शरद पवारांनाही त्यावेळी मातोश्रीमध्ये जाऊ दिलं नव्हतं. रामदास कदमांचं वक्तव्य. मृतदेहाचे हाल का करता असं पवारांनी विचारलं होतं. रामदास कदम यांचा मोठा दावा. बाळासाहेब ठाकरेंच्या मृतदेहाचा उद्धव ठाकरेंनी छळ केल्याचं रामदास कदम यांचं वक्तव्य. तर उद्धव ठाकरेंनी माझी नार्को टेस्ट होऊ द्या. बाळासाहेबांच्या हाताचे ठसे कशासाठी घेतले ते सांगा. रामदास कदमांचं ठाकरेंना आव्हान. रामदास कदम यांचा बाण योग्य आहे. उद्धव ठाकरेंनी त्याबद्दल उत्तर द्यावं. रामदास कदम यांनी केलेल्या आरोपांवर मंत्री नितेश राणे यांची प्रतिक्रिया. रक्ताने हात भरलेल्यांनी माझ्या जातीवर बोलू नये. मनोज जरांगेंची धनंजय मुंडेंवर टीका. याच्या ताटातलं काढून त्याच्या ताटात देऊ नका. मराठ्यांना ओबीसी आरक्षण देण्याबद्दल धनंजय मुंडेंनी होती दिलेली प्रतिक्रिया. तुम्हीच दुसऱ्याच्या ताटातलं ओरबाडून खाता आणि आम्हाला शिकवता का? मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे यांना सवाल. आमच्या लेकरांच्या ताटातलं घेऊ नका असं पंकजा मुंडे म्हणाले. जरांगे यांच्या भाषेतनं त्यांची संस्कृती दिसली. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची टीका. तर जरांगे 10% मतदानाच्या जोरावर उड्या मारतायत. 90% एकत्र आले तर जरांगेंचं काय होईल असाही हल्लाबोल. उपमुख्यमंत्री अजित पवार अचानक सातारा दौऱ्यावर. शासकीय विश्रामगृहाला दिली भेट. साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहात टाईल्स फुटल्यानं बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सुनावलं. बडतर्फ झालेल्या वैभव खेडेकरांचा भाजप प्रवेश अजूनही अनिश्चित. खेडेकरांचं मौन मात्र कायम. व्हॉट्सअप स्टेटसने मात्र चर्चा. जेवणात आणि जीवनात ठेचा खाल्ल्याशिवाय मजा नाही. स्टेटसमध्ये उल्लेख. बनावट पासपोर्ट प्रकरणी गुंड निलेश गायवळवर गुन्हा दाखल होणार. गायवळने बनावट कागदपत्रांचा उपयोग करून तात्काळ स्वरूपातील पासपोर्ट मिळवल्याचं समोर. राजकारणाची पातळी अतिशय खालच्या पातळीवर. रामदास कदमांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची टीका. गेलेल्या व्यक्तीबद्दल असं बोलणं म्हणजे त्यांच्या कुटुंबाला कसं वाटलं असेल. सुप्रिया सुळेंकडनं भावना व्यक्त. रामदास कदमांवर टीका करताना ठाकरे सेनेच्या भास्कर जाधवांची जीभ घसरली. कदमांसारख्या श्वानाला किंमत देत नाही. कामात न गेलेल्या माणसाला काय बोलणार. भास्कर जाधवांचं वक्तव्य. रामदास कदमांनी बाळासाहेबांच्या मृत्यूसंबंधी व्यक्त केली शंका. काल जे अनावधानाने बोलून गेलो ते वास्तव. रामदास कदम बाळासाहेबांच्या मृत्यूबद्दल केलेल्या वक्तव्यावर ठाम. बाळासाहेबांबद्दल डॉक्टरांनी आपल्याला सांगितल्याची ही प्रतिक्रिया. 23 मार्च 1994चा GR रद्द करा. जरांगेंची मागणी. तर बंजारी समाजाला दिलेलं 2% आरक्षण रद्द करा. समान जाती असल्याचं दाखवत लाभ घेणाऱ्यांनी बाहेर काढा. जरांगे यांची मागणी. सरकारने आरक्षण दिलं नाही तर बंजारा समाज उपहिंदू म्हणून जगेल. माजी खासदार हरिभाऊ राठोड यांचं वक्तव्य. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातनं आरक्षण देण्याची मागणी. स्वतःच्या घरात आग लावणारा तू आग लाव्यास. करुणा शर्मा यांच्याकडून धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख करत टीका. तर येणाऱ्या 4 महिन्यात मुंडे यांची आमदारकी रद्द होणार. करुणा शर्मा यांचा दावा. रक्ताने हात भरलेल्यांनी माझ्या जातीवर बोलू नये. मनोज जरांगेंची धनंजय मुंडेंवर टीका. याच्या ताटातलं काढून त्याच्या ताटात देऊ नका. मराठ्यांना ओबीसी आरक्षण देण्याबद्दल धनंजय मुंडेंनी होती दिलेली प्रतिक्रिया. तुम्हीच दुसऱ्याच्या ताटातलं ओरबाडून खाता आणि आम्हाला शिकवता का? मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे यांना सवाल. आमच्या लेकरांच्या ताटातलं घेऊ नका असं पंकजा मुंडे म्हणाले. जरांगे यांच्या भाषेतनं त्यांची संस्कृती दिसली. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची टीका. तर जरांगे 10% मतदानाच्या जोरावर उड्या मारतायत. 90% एकत्र आले तर जरांगेंचं काय होईल असाही हल्लाबोल. प्रलंबित मागण्यांसाठी 13 ऑक्टोबरपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा इशारा. महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीतर्फे मुंबई सेंट्रल महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा. पंतप्रधान मोदी 2 दिवसीय मुंबई दौऱ्यावर. 8 ऑक्टोबरला नवी मुंबई विमानतळ, मेट्रो 3 आणि इतर काही विकास कामांचा शुभारंभ करणार. मोबाईल गेम खेळताना अक्षय कुमारच्या मुलीचा सायबर फसवणुकीचा प्रयत्न. अक्षय कुमारने दिली माहिती. गेम चांगला खेळलात म्हणून अभिनंदन करतच विचारली माहिती. तर संवाद साधणाऱ्याने पाठवले न्यूड फोटो. मुलीनं आई ट्विंकलला लगेच सांगितल्यानं अनर्थ टळला. उपमुख्यमंत्री अजित पवार अचानक सातारा दौऱ्यावर. शासकीय विश्रामगृहाला दिली भेट.
साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहात टाईल्स फुटल्यानं बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सुनावलं. बडतर्फ झालेल्या वैभव खेडेकरांचा भाजप प्रवेश अजूनही अनिश्चित. खेडेकरांचं मौन मात्र कायम. व्हॉट्सअप स्टेटसने मात्र चर्चा. जेवणात आणि जीवनात ठेचा खाल्ल्याशिवाय मजा नाही, स्टेटसमध्ये उल्लेख. बनावट पासपोर्ट प्रकरणी गुंड निलेश गायवळवर गुन्हा दाखल होणार. गायवळने बनावट कागदपत्रांचा उपयोग करून तात्काळ स्वरूपातील पासपोर्ट मिळवल्याचं समोर. रक्ताने हात भरलेल्यांनी माझ्या जातीवर बोलू नये. मनोज जरांगेंची धनंजय मुंडेंवर टीका. याच्या ताटातलं काढून त्याच्या ताटात देऊ नका. मराठ्यांना ओबीसी आरक्षण देण्यावरनं धनंजय मुंडेंनी होती दिलेली प्रतिक्रिया. तुम्हीच दुसऱ्याच्या ताटातलं ओरबाडून खाता आणि आम्हाला शिकवता का? मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे यांना सवाल. आमच्या लेकरांच्या ताटातलं घेऊ नका असं पंकजा मुंडे म्हणाले. जरांगे यांच्या भाषेतनं त्यांची संस्कृती दिसली. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची टीका. तर जरांगे 10% मतदानाच्या जोरावर उड्या मारतायत. 90% एकत्र आले तर जरांगेंचं काय होईल असाही हल्लाबोल. उद्धव ठाकरेंनी विकासावर संपूर्ण भाषणात अवाक्षरही काढलं नाही. फडणवीसांची उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातल्या भाषणावर टीका. उद्धव ठाकरे यांनी माझे 1000 रुपये वाचवले. फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना चिमटा. उद्धव ठाकरे सत्तेत होते, त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय निर्णय घेतले ते आरशात पाहावं, म्हणजे काय बोलावं त्यांना कळेल. फडणवीसांचं टीकास्त्र. माझा उघडा डोळे बघा नीट. 100% गाईच्या दुधापासून बनलेले शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप. गर्वाने गोवर्धन. बुलेटिनची सुरुवात करूया टॉप 25 बातम्यांनी. बंजारा धनगर समाजासह अन्य समाजाचा आदिवासींमध्ये समावेश करू नये या मागणीला विरोध दर्शवण्यासाठी भंडाऱ्यामध्ये आदिवासी बांधव आक्रमक. येत्या 6 ऑक्टोबरला भंडाऱ्यामध्ये दसरा मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयावरती विशाल आक्रोश मोर्चाचं आयोजन. धनगर आणि बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी राज्यभरामध्ये आंदोलन. या विरोधामध्ये आदिवासी समाजाचा गोंदियामध्ये एल्गार मोर्चा. समाजाला आदिवासींमध्ये समाविष्ट होऊ देणार नाही, भाजपचे आमदार संजय पुराम यांचं आश्वासन. पावसामुळे मोठ्या प्रमाणात सोयाबीन आणि कापसाच्या पिकाचं नुकसान झालं आहे. प्रशासनाकडून कुठलंही सर्वेक्षण केलं जात नाहीये. या विरोधामध्ये अकोल्यामध्ये शेतकऱ्यांनी अर्धनग्न आंदोलन केलं. कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून पूरग्रस्त भागाची ट्रॅक्टरमधून पाहणी. येत्या 9 ऑक्टोबरपर्यंत सर्व पिकांचे पंचनामे पूर्ण करणार, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. बीडमध्ये 2 इंग्रजी शाळांमध्ये प्राचार्यांसह शिक्षकांनी दिला राजीनामा. राजीनाम्यामुळे पालकांचा गोंधळ बघायला मिळाला. तर विद्यार्थ्यांनी याच प्रिन्सिपल हव्यात या मागणीसाठी तब्बल 5 तास ठिय्या मांडलेला होता. कोल्हापूरच्या रस्त्यांवरून आमदार राजेश क्षीरसागर यांनी अधिकाऱ्यांना झापलंय. तर कंत्राटदार यांचे खिसे पालिका अधिकारी भरतात का असा प्रश्न देखील क्षीरसागर यांनी विचारला आहे.